येतोय माझा सगळ्यांना? आवाज क्लिअर येतोय माझा? ओके. आता सर्वप्रथम मान्यवर सगळे शिक्षक, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि गावातल्या भगिनींनो, आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुलांनो, इथे ना मान्यवर येतात, ते मार्गदर्शन करतात, भाषण करतात आणि घरी जातात. मी तुमच्याशी गप्पा मारायला आली. मला भाषण करता येत नाही, मी गप्पा मारायला आली. मांडा तुम्ही सगळे माझ्याशी गप्पा. नक्की? मग मी प्रश्न विचारले तर उत्तर देणार ना? सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे. अरे मला बीड वरून इम्पोर्ट करून आणलंय यार, ऐका जरा. तर आता इथे तुमच्या मैत्रिणींनी विविध वेशभूषांमध्ये येऊन आपल्या देशाच्या त्या असू द्या अरे काही नाही, रोजचं आहे आपल्यासाठी. काय बघायचंय त्याच्यात? सगळ्यांना बघायचंय का? देऊ का 1 मिनिट वेळ? नको ना? पक्का? ओके. तर वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये आता आपल्या मैत्रिणी इथे आल्या. त्यांनी तुम्हाला माहिती सांगितली, प्रत्येक स्त्रीने तिच्या शौर्याने, तिच्या शिक्षणाने स्वतःचा एक ठसा उमटवला. खरं सांगू तर माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा महिला दिन आहे, प्रत्येक दिवस हा पुरुष दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक जण स्वतःच्या परीने स्वतःचं आयुष्य बनवत असतं, स्वतःचं आयुष्य जगत असतं. आता मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जण असे आहेत रे ज्यांना असं वाटतं काय तर करायचंय अभ्यास करून, नको ना मला शाळा, जातो ना मी शेतावर. माझ्याशी खरं खरं बोलायचंय. शिक्षक लोक कोणी काही बघू नका, तुम्हाला काही दिसत नाही अजिबात. किती आहेत पटकन. कुणाला कंटाळा येतो रे शाळेत यायचा? अरे एकमेकांकडे नका बघू रे, मला उत्तर द्या. काय एकमेकांकडे बघताय? पोरींनो, किती जणींना कंटाळा येतो शाळेत यायचा? पटकन सांगा मला. कोणालाच नाहीये? क्या बात आहे यार. माझ्या मुलाला आणायला हवं होतं. तो सकाळी एकदा तरी हळूच विचारतो, मम्मी आज सुट्टी मारू? चला, आज मी इथे उभी आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी की आपलं जे आयुष्य आहे ना त्याच्याबद्दल करावं तरी काय. म्हणजे काय मॅडम? मोठं व्हायचं, मग लग्न करायचं, मग पोरींनी भाकऱ्या करायच्या, पोरांनी कामावर जायचं, असंच? अजिबात नाही, अजिबात नाही. तुमच्यापैकी किती जण असे आहेत रे ज्यांना असं वाटतं की मी आयुष्यात काहीतरी बनावं, किंवा मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला IPS व्हायचंय? सगळ्यांना? अरे बाप रे बाप. सर एखादी जागा आहे का तर मला पण घ्यावं, मी येते. इतके होतकरू विद्यार्थ्यांमध्ये आवडेल मला राहायला. चला 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 चला, बस ओके. किती जण शेतकरी होणार ना? अरे वा, आमचे खायचे वांदे लागतील तुम्ही शेती नाही केली तर. तुमच्या नशिबाने तुमच्याकडे शेती आहे जी जिवंत आहे. आमचं तेही हाल आहे. अच्छा, आता आजकाल आपण ज्या जगात आहोत, दॅट इज एरा ऑफ 2025 अँड ऑनवर्ड्स, आपल्याला शिक्षण 100% महत्वाचं आहे. जे तुमचे शिक्षक 100% तुम्हाला देतायत आणि तुम्ही ते घेताय. आता जितके मुलं इथे येऊन बोलले आमच्या अँकर्स सहित, मला सगळ्यांचं प्रचंड कौतुक आहे, कारण तुमचा कॉन्फिडन्स खूप सुंदर आहे. भाषेचा फरक कधीच पडत नाही. भाषा कोणतीही असू द्या, तुम्हाला तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी जी तुमच्यापैकी एकालाही ओळखत नाही, इथे बसले होते, माझ्यापर्यंत प्रत्येकीचं म्हणणं 100% पोहोचलेलं आहे.
त्यामुळे तुम्ही सगळ्यांचा कॉन्फिडन्स खूप सुंदर आहे आणि मला ते बघून खूप आनंद झाला. तुमच्यासाठी माझं आजकाल आपण जिथे आहोत आपलं जे पाठ्यपुस्तकीय शिक्षण आहे ते तर महत्त्वाचं आहेच, त्याच्यात काही डाऊटच नाही. ते तुम्हाला आयुष्यभर करायचंय, ते तुम्हाला आयुष्यभर शिकायचंय. पण त्या शिक्षणाबरोबर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये एक स्किल सेट डेव्हलप करावा लागतो. मॅडम स्किल सेट काय असतं? वेगळ्या वेगळ्या कला, जसं डान्स किती जणांना येतो रे, किती जण करतात खरं खरं सांगा. पहिला हात मीच वरती करते, चला. करेक्ट आहे, स्किल आहे तुमचा. ए दादा गणपती नाहीये, मी ऍक्च्युअल डान्स विचारले, नाही तर लावलं म्युझिक आणि सुरू ते नाही. इथे बोलवायला करायला झाले हात खाली फटाफट. ओके, त्याच्यानंतर मग तो डान्स असू द्या, मग तो तुमचा पब्लिक स्पीकिंग ज्याला म्हणतात, म्हणजे लोकांसमोर उभं राहून तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची कला, ज्याला आपण वक्तृत्व कला असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल ऍक्च्युअली तुम्ही सगळेच वापरता. हा, आई वडिलांचे मोबाईल फोन घेऊन दिवसभर किती लोक बसलेले असतात? सगळेच असतात. हा, मला विचार, सगळेच असतात ना? हा, करेक्ट. बरं, आता मला एक सांग, काय करता रे तुम्ही दिवसभर मोबाईल फोन्स मध्ये? मॅम, इन्स्टा रील्स, शॉर्ट्स, गेम्स. किती जण पबजी खेळता रे? हा, परफेक्ट पकडलं मी, माहितीये मला. मला मान्य आहे की तुम्ही फोन वापरता, पण तो फोन चुकीच्या गोष्टींसाठी वापरता. पबजी खेळून तुझ्या ज्ञानात भर पडतीये का? नाही पडत. मी अजिबातही गेम्सच्या विरुद्ध नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की एक विद्यार्थी म्हणून जर तुम्ही, जाऊ द्या मामाला नाही घ्या, आधी त्यांना घे. एक विद्यार्थी म्हणून जर तुम्ही तुमच्या दिवसाचा 2 तास वेळ पबजी खेळण्यावर घालताय, तर त्याच्याऐवजी 1 तास त्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने नवीन ज्ञान मिळवण्यावर द्या आणि बाकीचा 1 तास खेळा ना पबजी. वाटल्यास मला ऍड करा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून डेव्हलप होण्यासाठी, तुमचं शिक्षण अजून उत्तमरित्या घेण्यासाठी मदत करणारे, ती म्हणजे टेक्नॉलॉजी. एक साधीशी गोष्ट आहे ज्याला म्हणतात चॅट जीपीटी. काय चॅट जीपीटी? एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. किती जणांना AI माहिती आहे रे? AI चा कॉन्सेप्ट माहिती आहे तुला? ये आम्हाला सांग. AI सांग ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं काय, सांगतोस आम्हाला? ठीक, ये. अरे ये रे. नाही, ओके, ऐका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्याला जर तुम्ही एखादी गोष्ट विचारली तर तो त्या गोष्टीशी संबंधित संपूर्ण जगात जेवढी माहिती आहे ती सगळी जमा करतं. तुमच्या प्रश्नाच्या हिशोबाने त्या माहितीला तो समराईज करतं आणि तुम्हाला ते देते. आता किती जणांनी प्रयत्न केलाय रे की आज आम्हाला शाळेत विज्ञानाचा एक प्रयोग शिकवला किंवा विज्ञानाचा एक धडा शिकवला? किती जणांनी जाऊन YouTubeवर त्या धड्याशी संबंधित प्रॅक्टिकल व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केलाय? हॅलो, किती जणांनी केलाय? आपण इथेच मागे पडतो. आजकालचं जे जग आहे ते अत्यंत स्पीडचं आहे. तुम्ही गोष्टी प्रॅक्टिकली जेवढ्या बघाल तेवढं तुमचं ज्ञान वाढत जाणार. आता इयत्ता 8वी पर्यंतची जी आपली शाळा आहे, तू बोलणार?
हे घाबरू नको, मला माझा मुलगाही घाबरत नाही बाळा. तर आपली जी शाळा आहे ती इयत्ता 8वी पर्यंतची शाळा. आता या वयात तुम्हाला तुमच्या शालेय शिक्षणाबरोबर तुमचं जे काही ज्ञान आहे हे बघा मुलांना, टक्केवारी, मार्क मान्य आहे ना, आपल्या शालेय जीवनात आवश्यक आहेत त्या गोष्टी त्या असायलाच हव्या, त्यांना महत्त्व असायलाच हवं. पण आयुष्यभर तुम्हाला जे कामी येणार आहे ते तुमचं ज्ञान असणार आहे. तुमच्यापैकी किती जण एखाद्या रविवारी, अरे आज ना वेळ मोकळा आहे, एक काम करतो मी ना मराठीची कविता पाठ करतो, मला ही अमुक एक कविता आवडते म्हणून पाठ करतो, असे किती जण आहेत रे? अरे वा, खूप आनंद झाला मला हे बघून, कारण हे आम्ही आमच्या लहानपणी करायचो, पण आजकाल मला आमच्या शहरी मुलांमध्ये हे दिसत नाही. त्यामुळे मला हे बघून खूप आनंद झाला. क्या बात. तुमच्यापैकी किती जण पुस्तकात बघितलेले विज्ञानाचे प्रयोग, छोटे छोटे, मी असं म्हणत नाही की घरी जाऊन बॉम्ब बनवा, अजिबात नाही. हा, आधीच डिस्क्लेमर, नाही तर माहिती पडलं मॅडमनी सांगितलं होतं आम्ही केलं पण नाही. हा, तर किती जण तुमच्यापैकी विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग जे आपल्या पाठ्यपुस्तकात आहेत ते घरी जाऊन करून बघतात? नाही मॅडम, ते सर करून दाखवतात ना, तेवढ्यातच होतं आमचं. किती जण करून बघतात? क्या बात आहे. ते बघा, ते आमचे सायंटिस्ट पुढे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर तुम्हाला, अरे तुमचेच मित्र आहे रे, रोज बघतात यांना. आज मला बघा, सांगितलं तुम्हाला मला इम्पोर्ट करून आणलंय. तर सरांना 1 तास उशीर करावा लागला माझ्यामुळे शाळेत यायला. उद्यापासून त्या सरांबरोबर शिकायचंय मी आजकाल टीममध्ये, त्यामुळे तुम्ही इकडे लक्ष द्या. खूप साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका उत्तम करिअरसाठी आत्तापासून करू शकता. कोणत्या साध्या साध्या गोष्टी? पहिली गोष्ट, स्वतःचं अक्षर उत्तम आहे का आधी ते बघा. आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीत शेवटपर्यंत सगळ्या परीक्षा या पेन पेपर एक्झाम्स आहेत. म्हणजे तुम्ही उद्या इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, सीए व्हा, तुम्ही आयुष्यातलं कोणतंही शिक्षण घ्या, शेवटी तुम्हाला तिथे पेपर लिहायचे आहे. तर जर उद्या तुम्हाला तिथे पेपर लिहायचे आहे तर सगळ्यात आधी तुम्ही लिहिलेलं हे पेपर तपासणाऱ्याला वाचता आलं पाहिजे ना. सगळ्यात आधी इयत्ता 4थी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांनी सगळ्यात आधी काम करायचंय इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही भाषांमधल्या हस्ताक्षरात. बरोबर आहेत ना? काही जण मॅडम थोडे घाणे अक्षर असतात, काही प्रॉब्लेम असतात असे, तर सगळ्यात आधी आपल्या हस्ताक्षरावर काम करा. खूप गरजेचं आहे. काय होतं बेटा, आपण जसे जसे मोठे होत जातो आपलं हस्ताक्षर सुधारणं अवघड होत जातं, आणि नंतर एक वेळ अशी येते की आपल्याला ज्ञान पूर्ण असतं पण ते पेपरवर उतरत नाही, म्हणजे उतरलेलं वाचता येत नाही, म्हणून आपले मार्क जातात आणि आपण शिक्षणात मागे राहतो. हे झालं 1ली ते 4थीसाठी. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी अजून काय करायचं? सगळ्या भाषा, हिंदी, मराठी, इंग्लिश दोन्ही पक्क्या करा. बोलायलाही शिका आणि लिहिणं वाचणं तर आवश्यक आहेच आपल्यासाठी. कारण जोपर्यंत तुम्हाला भाषा येत नाही तोपर्यंत तुम्ही उद्या जाऊन स्वतःचे विचार समोरच्या लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. आता मला एक मजा सांगा, काय दिसलं दाद्यावरती? हा, मागे नको बघू, तुलाच म्हणते मी, त्याला समजलं ज्याला म्हटलं. समजा आता माझी जी मूळ मातृभाषा आहे ती मारवाडी, ठीक आहे. क्लासेसमध्ये माझे जे क्लासेस आहेत तिथे आम्ही हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये शिकवतो. आता समजा मी आता इथे आल्यावर तुमच्याशी डायरेक्ट इंग्लिशमध्ये सुरू झाले असते, आपण गप्पा मारू शकलो असतो का रे? कमी मजा आली असते. आम्हाला असं वाटलं असतं आम्ही न्यूज अँकर समोर बसलोय आणि ती इंग्लिशमध्ये बातम्या वाचून दाखवते. बरोबर? भाषेचा फरक. आपल्या समोर कोण
बसवलं आहे याप्रमाणे आपल्याला आपली भाषा निवडता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी तिन्ही भाषा उत्तमरित्या लिहिता वाचता आणि बोलता आल्या पाहिजे. किती जणांचं इंग्लिश खूप छान आहे किंवा किती जणांचं इंग्लिश कच्चं आहे रे? सर आपल्याकडे इंग्लिश पहिलीपासून आहे. सेम इंग्लिशच आहे आपली शाळा. क्या बात, खूप छान इंग्लिश तुझं. क्या बात. नाव काय? इंग्लिशचे टीचर आहे तिथे? अच्छा हा, ट्रेनिंगला गेले. ओके. तर जनरली आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा, मराठीत आपण घरी बोलतो आपल्याला मराठी येते. हिंदी मॅडम आम्ही सगळे पिक्चर बघतो, पुष्पा. आम्हाला हिंदी सुद्धा बऱ्यापैकी येते. मग ते सिरियल बघावे लागते ना. आजीच्या शेजारी बसून अनुपमा बघावी लागते. किती जणी बघतात आई आणि आजी बरोबर अनुपमा? तुमच्याकडे नाही काय हिंदी सिरियलचं? नाही? अरे बापरे. सर खरंच एक जागा द्या मला, येते खूप उत्तम वातावरण आहे. मला आनंद होतो हे सगळं बघून. आणि सल्यूट आहे तुम्ही सगळ्या आयांना की तुम्ही त्या नको त्या प्रकारांपासून यांना अजून नाव त्यामुळे तुमच्यासाठी बोलतो. हिंदी तर चलो ठीक आहे, पिक्चर टीव्ही हिंदी ही आम्हाला बऱ्यापैकी येते. अडचण होते आपली इंग्लिश मध्ये. आता तुम्ही म्हणाल मॅडम सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये, सगळं शिक्षण आता आपल्याकडे आपल्या मातृभाषेत किंवा याच्यात उपलब्ध होणार आहे असं म्हणते गव्हर्नमेंट की आम्ही सगळं शिक्षण मराठीत किंवा हिंदीत किंवा हे करू. एक ना प्रॅक्टिकल गोष्ट सांगते तुम्हाला, एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगते. तुमच्यापैकी काही लोक उद्या जाऊन इंजिनियर झाले, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा चार्टर्ड अकाउंटंट झाले, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी एका मोठ्या कंपनीत तुम्हाला नोकरी करायची आहे, तुम्हाला जॉब करायचा. त्या कंपनीत भारतीय लोक तर आहेतच, पण काही लोक अमेरिकन आहेत, काही चायनीज आहेत, काही रशियन आहेत, किंवा तुमचे जे काही क्लायंट आहेत ते अमेरिकेत बसले आहेत ज्यांचं काम तुम्हाला भारतात बसून करून द्यायचंय. बरोबर आहे? आता मला सांगा, जो माणूस जो तुमचा क्लायंट अमेरिकेत बसला आहे त्याला तुम्ही म्हणणार आहे का दादा आज आईने पुरणपोळी केली खाऊन येतो आपण दुपारी बसून? म्हणू शकता का? आई ना. मग तिथे भाषा कोणती वापरावी लागणार? इंग्लिश याच्यासाठी गरजेची आहे जितकी हिंदी आणि मराठी. मी असं अजिबात म्हणत नाहीये की हिंदी आणि मराठी गरजेच्या नाहीये, 100% आहे. पण त्याच्याबरोबर इंग्लिश याच्यासाठी गरजेची आहे की जगातले 80% देश कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून इंग्लिश वापरतात. आपल्याला आयुष्य इटकूर मध्ये काढायचं नाहीये. आपल्याला मोठी स्वप्न बघायची आहे, ती पूर्ण करायची. त्याच्यासाठी आपल्याला गावाबाहेर पडावं लागणार आहे. हो, 8वी पर्यंतचं शिक्षण आपल्याला आपल्या गावातल्या शाळेत घ्यायचं, कारण जे तुम्हाला इथे मिळणार आहे, जे तुमचे शिक्षक मेहनत तुमच्यावर इथे गावात घेणार आहेत, जे पालक तुमच्याकडे इथे लक्ष देणार आहेत, ते तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तुमचे शिक्षक आणि तुमचे पालक दोघं तुम्हाला त्यांची स्वतःची मुलं म्हणून शिकवतात. जितका वेळ मी सरांबरोबर मॅडम बरोबर घालवला, एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यांचं म्हणणं असं आहे, तुमच्या शाळेची पटसंख्या आहे 130. हा, त्यांची 130 लेकरं आहेत. तुम्ही सगळ्यांना ते कसं समजतात? आता तुमची आई तुम्हाला काही चुकीचं शिकवेल का? तसंच तुमचे शिक्षक तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी त्यांचे चाललेले प्रयत्न हे आम्ही बघतो. तर आपण होतो करिअरसाठी काय काय करायला हवं तुमच्या वयातल्या मुलांना. पहिलं तर तिन्ही भाषा त्याच्यावर काम करा, ठीक आहे? हस्ताक्षरावर काम करा.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो विषय आवडतोय, तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट येतोय, त्या विषयाबद्दल पूर्ण ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करा. पबजी खेळून ज्ञान वाढत नाही. YouTube शॉर्ट्स, इन्स्टा रील्स फक्त वेळ वाया जातो, ज्ञान वाढत नाही. ज्ञान वाढवण्यासाठी काय, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. एक चांगली असते, एक वाईटही असते. टेक्नॉलॉजीला, इंटरनेटला चांगली बाजू पण आहे ना. जा गुगलवर, विचारा त्याला प्रश्न. तुम्हाला हवा त्या भाषेत गुगल तुम्हाला उत्तर देतं. तुम्हाला हिंदी हवंय हिंदी देणार, मराठी हवंय मराठी देणार, इंग्लिश हवंय इंग्लिश देणार. ती माहिती वाचा. तुम्हाला जर कुठे अडचण आली, नाही समजलं, तर शिक्षकांकडे घेऊन या. शिक्षकांना सांगा की मला हे नाही समजलंय, किंवा मी हे वाचलंय, हे खरं आहे का, हे योग्य आहे का, विचारा. स्वतःचं ज्ञान कसं वाढवता येईल याच्याकडे लक्ष द्या. हळूहळू ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल, म्हणजे आता इयत्ता 7वी आणि 8वीच्या मुलांशी बोलेल. इयत्ता 7वी आणि 8वीची मुलं, आता तुम्हाला कुठेतरी हे ठरवावं लागणार आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीला किंवा कोणत्या विषयाला, कोणत्या फील्डला स्वतःचं करिअर म्हणून निवडायचं आहे. हे बघा बाळांनो, इथे पालक बसले आहेत. पालक अग्री करतील माझ्याशी. आपण आयुष्यभर अमुक एक व्यक्तीचा मुलगा म्हणून ओळखले जातो, बरोबर आहे. पण एक दिवस आयुष्यातला प्रत्येक आई वडिलांना असा हवा असतो ज्यावेळी त्यांना त्यांच्या मुलांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे हे अमुक एकाचे वडील आहेत. हवाय हा दिवस सगळ्यांना आयुष्यात. मागे आजोबा वडील जे बसले आहेत, हा दिवस बघायचा आहे की तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने ओळखलं जावं. हे तुम्ही सगळे फक्त आणि फक्त शिक्षणानेच अचीव करू शकता. 7वी 8वीच्या मुलांना आता हे ठरवायचं आहे की त्यांना नक्की करिअर म्हणून काय चूज करायचं. मॅडम हे कसं ठरवायचं, आम्हाला काय कळतं त्यात. शिक्षकांशी जाऊन बोलायचं, किंवा जे सुशिक्षित लोक आपल्या आजूबाजूला आहेत, नात्या गोत्यात आहेत, त्यांच्याशी जाऊन बोलायचं. सर आता या मंचावरून सांगते, जर आपल्या काही विद्यार्थ्यांना कॉमर्स बद्दल सखोल माहिती हवी असेल, करिअर गायडन्स हवा असेल, तर एक दिवस मला आधी फोन करून विद्यार्थ्यांना घेऊन या. त्यांना पूर्ण माहिती देण्याची जबाबदारी माझी. कारण ना, एक गोष्ट जी आजपर्यंत मी इतक्या वर्षाच्या करिअर मध्ये बघितलीये, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये जी विनम्रता, शिक्षणाप्रती आवड आणि मेहनत असते ना, ती मी शहरी विद्यार्थ्यांमध्ये आजपर्यंत बघितली नाही. स्टेटमेंट खूप मोठं आहे पण खरं. त्यामुळे तुमची जी मदत मला करणं शक्य असेल ती करायला मी नेहमी तयार आहे. फक्त एक फोन की मॅडम आम्हाला ही मदत. आणि माझी शिक्षकांना विनंती आहे की इथून पुढे हे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी मी जे काही करू शकेन ते करायची संधी मला नक्की द्या. तर आता तुम्ही हे कसं ठरवणार की मॅम काय शिकायचं. काही नाही, शिक्षकांशी बोला. ज्या लोकांनी ऑलरेडी शिक्षणात काहीतरी केलं आहे त्यांच्याशी बोला, पूर्ण माहिती घ्या. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती मिळते, आपोआप तुम्हाला कळतं की मला नक्की कोणत्या दिशेला जायचं. ठीक आहे. तर 1ली ते 7वी कशावर काम करणार, स्किलवर काम करणार. सगळ्यांसमोर उभं राहून बोलता आलंच पाहिजे. अक्षर सुंदर असायलाच हवं, गणित पक्क असायलाच हवं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सखोल ज्ञान असायला. फक्त पुस्तक नाही, खूप गोष्टी असतात. अरे पुस्तकं सोडा रे बाजूला. समजा आता हे जे 1ली ते 4थीची लहान मुलं आहेत, किती जण आहेत रे ज्यांच्या हातात आई 10 रुपये देते, 15 रुपये देते आणि सामान आणायला पाठवते दुकानात. जाता ना, हिशोब करता येतो सगळ्यांना.
व्यवस्थित हिशोब करता येतो पक्का? पैसे हरवून नाही येत ना? नाही ना? हे सुद्धा खूप महत्वाचं स्किल आहे जे तुम्हाला जगण्यासाठी आणि करिअरसाठी दोन्हीकडे उपयोगी पडणार आहे. बरोबर? तर आधी ना मी ठरवून आले होते की मी मुलांना पब्लिक स्पीकिंग, कॉन्फिडन्स एक्सेट्रा एक्सेट्रा बद्दल सांगेन. पण इथे ते सगळं बघितल्यावर मला असं झालं यांना काय गरज आहे सांगायची. यांच्यात ते आहे. तुम्ही पुढे येऊ शकताय, तुम्ही बोलू शकताय. आणि जेवढ्या मुली इथे आल्या त्यांच्या सगळ्यांना आयांना धन्यवाद आहे त्यांच्या सगळ्यांच्या. कारण सकाळपासून तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे त्यांच्या. प्रॉपर ड्रेसिंग करून तुम्ही त्यांना इथपर्यंत पाठवलं. याच्यातून हे दिसतं की प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलीने ते सगळं करावं जे मी करू शकले नाही. बरोबर? बरं, पुढच्या वेळी ना, पुढच्या वर्षी मला माहिती आहे की इथली गेस्ट बदलणार आहे. ती बदलावी ही माझी इच्छा आहे. पण मी अशीच येणार आहे कार्यक्रमाला. आणि माझी ना मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. मला ही सगळी नावं पाठवतात. पुढच्या वेळी मला या मुली परत इथे नाही बघायच्या. मला दुसरा सेट बघायचा. का माहितीये? कारण माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक मुलीने आणि मुलांना, सर मुलांना स्टेजवर आणण्यासाठी कोणता कार्यक्रम असतो? खूप साऱ्या जयंती, पुण्यतिथी असतात ना. ओके. असं करावं लागतंय की मुलांना निवडून घ्यावं लागतंय. भाषणात तर सगळेच तयार असतात. वेळ जास्त होतं म्हणून आम्हाला रोकावं लागतंय त्यांना. क्या बात आहे. वा 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 वा. आता तर मला खरंच शिफ्ट होते सर. जिल्हा परिषद शाळा इटकूर खूप आवडली आहे. मी आले होते तुम्हाला मार्गदर्शन करायला. मी तुमच्याकडून शिकून जाते. सगळ्या शिक्षकांना धन्यवाद आहे अशी पिढी घडवण्यासाठी. सगळ्या पालकांना धन्यवाद आहे यांना इतका सपोर्ट करण्यासाठी. आणि खरं सांगू म्हणजे आम्ही ना विनाकारण शहरीपणाचा आव घेतलेल्या लोकांना ना एक गैरसमज असतो की जे काही येते आमच्याकडे काही नाही. हे आज मी प्रांजळपणे मान्य करते. जे खरं टॅलेंट, जे खरं ज्ञान आहे ते इथे. कडक आहात तुम्ही लोक खूप कडक आहात. मला मजा येईल तुमच्या सगळ्यांबरोबर भरपूर वेळ घालवायला. आत्ता वेळेची मर्यादा आहे हे मलाही माहिती आहे. ते आमच्या छोट्या छोट्यांची चलबिचल सुरू झाली आहे. कंटाळा आलाय. सकाळपासून आणून बसवलंय. आम्हाला भूक लागली आहे, आम्हाला तहान लागली आहे. हो ना? नाही नाही म्हणजे मी बोलू अजून? बापरे, धन्यवाद. तर एक नियम आयुष्यात सगळ्या मुलांनी स्वतःला घालून घ्यायचा. ठीक आहे? महत्वाची गोष्ट सांगते, पूर्ण लक्ष. एक तुमचे शिक्षक आणि दुसरे तुमचे आई वडील. हे जगात कधीच तुमचं वाईट चिंतू शकत नाहीत, तुमच्याबद्दल वाईट विचार करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे, आई वडिलांनी आणि शिक्षकांनी जे तुम्हाला सांगितलं आहे ती काळ्या दगडावरची रेघ म्हणून ऐकायचं आणि तसंच करायचं. तुम्ही आयुष्यात कधीच मागे राहणार नाही. हे ट्रायल अँड टेस्टेड आहे. मी इतकी मोठी नाहीये की मी तुम्हाला मार्गदर्शन करेन, पण तुमची मैत्रीण म्हणून एक गोष्ट 100% सांगते की या दोन व्यक्तींचं जर ऐकाल ना तर तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि सक्सेसफुल होणार आहे. स्वतःच चालवाल तर ते होणार नाही. काय अभ्यास कर म्हणत असते. अरे ती म्हणते ना म्हणून तुम्ही थोडा तरी करता रे. नाही तर गल्लीत क्रिकेट खेळत सापडला असता. काय क्रिकेट का गोट्या? किती जण गोट्या खेळता रे? नाही, आम्ही मोबाईल खेळतो, आम्ही गोट्या बिट्या नाही खेळत. हो ना?
गोट्या नाही खेळत? खेळतात ना? हे क्रिकेट खेळतात ना बाहेर? हे आमच्या शहरी पोरांसारखी बाहेर ढकलावे लागतात. अजून नाही ना ते गावात? नशीब आमचं. नाही तर आम्हाला आमच्या मुलांना असं उचलून बाहेर सोडून यावं लागतं की जा बाहेर खेळून येत. अजून माझा मुलगा अपवाद आहे त्याला. म्हणजे मी प्राऊडली सांगते की माझा मुलगा मोबाईलला हात लावत नाही. 4थीत आहे. तोही 4थीत आहे, तुमच्याच आसपासचा आहे, खूप मोठा नाही. तो मोबाईलला हात लावत नाही. त्याला बाहेर खेळायला आहे, तो खेळतो. इथे आणून सोडू का? एक दिवस खेळाल का सगळं त्याच्या बरोबर? डन. खरंच आणून सोडेल मी त्याला. मला आवडेल ते तुमच्याकडे, खूप आवडेल. एक दिवस मी अशीच त्याला घेऊन येणार तुमच्या सगळ्यांबरोबर खेळायला गावात. आता येऊ ना? नाही येऊ? छोट्या छोट्या गोष्टी, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही हे मी आता सांगितलं रे, शिक्षकांनी सांगितलेलं 1 सेकंदात ऐकायचं. सरळ बसायचं काय? छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मदत करतात. बरं, आता मला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी किती जण असे आहेत जे शाळेत शिकवलेलं सगळं रोजच्या रोज घरी जाऊन परत एकदा अभ्यास करतात? अरे खरी उत्तर द्या रे. सगळेच कस काय हात वर करता रे तुम्ही? थांबा, आता मला शिक्षकांना विचारू दे. खरंय सर हे? रविवारी सांगा, ते रविवारी येतात. क्या बात आहे. वा वा वा, आनंदच आनंद दिलात रे तुम्ही सगळ्यांनी मला. अशी मुलं नाही बघायला मिळत रे आजकाल. तर तुम्हाला सगळ्यांना शिकायला अभ्यास करायला इतकं जास्त आवडतं. तुम्हाला सगळ्यांना मजा येते शाळेत. तुम्ही हसत खेळत शिकता. क्या बात आहे. इनफॅक्ट आता सुद्धा ज्यावेळी मी इथे आल्यावर सगळ्या मुलांनी इतकी पटापट अख्खी तयारी केली कार्यक्रमाची की मला बघून असं झालं क्या बात आहे. तुम्हाला माहितीये तुम्ही जी तयारी केली ना त्याला एक शब्द आहे, त्याला आता म्हणजे त्याचा बिझनेस केला गेलाय, त्याला म्हणतात इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची शून्यापासून पूर्णत्वापर्यंत पूर्ण तयारी करणं, आणि ते तुम्ही सगळ्यांनी केलंय. शिक्षक पाठीशी असतातच रे गाईड करायला, याच्यात काहीच डाऊट नाही. पण त्या मुलांची स्पीड, मी इथे बसले त्यांनी डायस आणा धावत गेले डायस